अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद चिबिर अमरावती हलचल न्यूज़ के लिए अभी हम पहुँचे हैं जहां अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने पूरी लोकेशन बताई थी। यहाँ पहुँचे बलवंतराव वानखेडे। रेल्वेचा जो उड्डाण पूल आहे तो जवळपास 4 ते 6 इंच खचलेला आहे आणि जी काही ही चूक आहे ती चूक तर हे महारेल यांच्या माध्यमातून जो पूल नव्यानं बांधकाम सुरू आहे त्या चुकीमुळे हा जो जुना पूल आहे तो आपल्याला खचलेला पाहायला मिळेल। या निमित्तानं अनंतरावजी गुळे साहेब आणि मी या ठिकाणी लोकांच्या अनेक आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या, त्या तक्रारीमुळे आम्ही पाहणी करण्यासाठी आलो। तर ही 6 इंच पूल खचलेला आहे, फार मोठा अनर्थ होण्याची इथं भीती आहे। म्हणून त्यांना जी वाहतूक आहे ती वाहतूक दुसरीकडून वळवण्याचे आणि हा पूल आणि बाजूचा पूल लगेच त्याचं काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत। हो, बाजूला जे काम सुरू आहे त्या कामात गेल्या अनेक वर्षांपासून दिरंगाई सुरू आहे, खोदकाम झालेलं आहे, पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रेल्वे विभागाच्या गलथान कारभारामुळे हे झाल्याचं नागरिकांचा आरोप आहे। तुम्ही काय सांगा? रेल्वे विभागानं जो गलथान कारभार आहे रेल्वे विभागाचा तो आपल्याला काम नाही तर पुढच्या सुद्धा पुलाचं एक काम आहे ते सुद्धा त्या पद्धतीनं धीम्या गतीनं चालू आहे आणि ते धीम्या गतीनं असल्यामुळे ह्या अशा पद्धतीचे इन्सिडन्स घडत आहेत। म्हणून त्यांना सुद्धा निर्देश दिले आहे आणि त्याची संबंधित जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांची येणाऱ्या काही दिवसात आम्ही बैठकसुद्धा बोलावली आहे। भाऊचं काय आहे ना, काय गोडे आनंदरावजी गोडे दादा घ्या हो। बडनेरा रेल्वे स्टेशनवरचा हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे। 1985 साली या पुलाचं बांधकाम झालं होतं आणि आता नवीन जे रस्ते ब्रॉड होत आहेत, रुंद होत आहेत, त्यामुळे नवीन पुलाचं काम सुरू आहे। परंतु ही गोष्ट अगदी खरी आहे का ज्या झपाट्यानं, ज्या वेगानं महारेल आणि ठेकेदारानं हे काम करायला पाहिजे ती गती या कामामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं काम करता करता हा जो जुना पूल आहे तो अर्धा खचला आहे। आता ही वाहतूक एकेरी वाहतूक सुरू आहे, म्हणजे दुहेरी आहे पण एका बाजूला सुरू आहे आणि हा मार्ग इतका जबरदस्त रहदारीचा आहे की मोठे मोठे ट्रक, मोठी वाहनं या रस्त्यावरून जातात। त्यामुळे कदाचित अशी शक्यता आहे का यावर जर लक्ष दिलं नाही तर तिकडली बाजू देखील खचण्याची शक्यता आहे। आज मी माननीय खासदार साहेब बळवंतराव वानखेडे यांच्याशी कालपासून बोलतो आहे आणि आज आम्ही सकाळी ठरवलं या ठिकाणी भेट देण्याचं। माननीय बळवंतरावजी अगदी सकाळी उठून आजच दिल्लीहून आले आणि तातडीनं या ठिकाणी आले आणि आज आम्ही सगळी पाहणी केली। 2 सूचना माननीय खासदार साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। नंबर 1 का यावरची जी वाहतूक आहे ही वाहतूक कमी करणे, त्यामुळे पर्यायी मार्गानं जो आपला समृद्धी आपला मार्ग आहे दुसरा बायपास, त्या बायपासनी वळवणे हा एक मार्ग, याच्यावरची वाहतूक कमी करणे जेणेकरून या पुलाला आणखी तडे जाता कामा नये। नंबर 2 की या सर्व दोन्ही पुलाच्या बाबतीत जुन्या वस्तीमध्ये जो बारीपुऱ्यावर पूल उभा केला आहे महारेलनी, त्या महारेलच्या पुलाचं जमीन ॲक्विजिशन व्हायचं आहे। वास्तविक लँड ॲक्विजिशनला जमीन हस्तांतरित होण्याच्या पूर्वी महारेलनी कामं सुरू करायला नव्हतं पाहिजे, नियम असा आहे। पण अजूनही ते सांगतात की जमीन हस्तांतरण व्हायचं आहे आणि म्हणून जमीन हस्तांतरणाचा प्रश्न प्लस या बाबतीतला प्रश्न, या बाबतीत जे काही उत्तरं आम्हाला मिळत आहेत ते चुकीचे आहे। 15 दिवसात ते म्हणतात आम्ही उभं करतो, अशक्य आहे। अनेक वर्ष मी 15 वर्ष खासदार आलो, अनेक आम्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत, अशक्य आहे आणि त्याच्यामुळे नेमकं केव्हा कसं आणि काय करायचं आहे याचा टाईम बाउंड प्रोग्राम करण्यासाठी माननीय खासदार साहेबांना आम्ही सांगितलं आहे आणि एक बैठक महारेल आणि दोन्ही विभागाचे कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार जे आहे त्यांची लावून याच्यातला काय मार्ग काढता येईल तो आपण निश्चितपणे काढू। कारण कसं आहे की तावानं गरमीनं हा प्रश्न सुटणारा नाही आहे। लोकांना जर धीर द्यायचा असेल तर व्यवस्थितपणानं पुढं जाणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे माननीय खासदार साहेब आम्ही सगळं या बाबतीत लक्ष देऊन काम करू।
बलवान 2 दिन से 3 दिन से ये रास्ता यहाँ पे ये क्रैक आ चुकी थी, किसी का कोई लोक प्रतिनिधि का ख्याल नहीं था। अगर हलचल इसके ऊपर इंटरफेयर नहीं करती तो ये बात में आज आप तक नहीं पहुँचती। मैं हलचल का शुक्रिया अदा करता कि इन्होंने ये जो बात है वो ख्याल में लाके दी और उनके हलचल के इसमें बात आई, हलचल मच गई। हाँ, इससे हलचल मच गई। धन्यवाद सर, थैंक यू। ये अमरावती के लोकप्रिय खासदार बलवंत जी वानखेड़े साहब और अमरावती हलचल न्यूज़ द्वारा जो न्यूज़ फ्लैश की गई थी, तो न्यूज़ फ्लैश होने के बाद में लोक प्रतिनिधि, शासन, प्रशासन, रेलवे डिपार्टमेंट के अधिकारी, बीएनटी के अधिकारी कल यहाँ पहुंचे थे। अगर हलचल ये न्यूज़ फ्लैश नहीं करती तो ये प्रशासन तक की आवाज़ नहीं पहुंचती थी। यहाँ के लोकल के लोक प्रतिनिधि इसके और किसी का ध्यान नहीं था। हमारे बडनेरे के युवा दबंग नेता जिन कहना चाहिए संदेश जैन ने बहुत कोऑपरेट किया। बडनेरा पुलिस डिपार्टमेंट के पूरे अधिकारी यहाँ पहुंचे। बडनेरा पुलिस स्टेशन के पीआई सुनील जी चौहान, उनकी पूरी टीम, डीबी स्क्वाड के लोग यहाँ मौजूद थे। तो उसी को देखते हुए यहाँ पे कोई हादसा अनहोनी नहीं हुई, प्रशासन जागा। मैं चाहूँगा संदेश जैन इस मौके पे 2 शब्द क्या बोलेंगे? आपका बहुत मेहनत रही इसके अंदर और हमने जो न्यूज़ फ्लैश की, हमारी न्यूज़ का असर हुआ। खासदार साहब यहाँ पहुँचे, लोक प्रतिनिधि पहुँचे, सभी पूरे मीडिया के मेरे भाई कर्मचारी यहाँ पे सब पहुँचे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सब पहुँचे, सबने कवरेज की। क्या बोलेंगे आप? सबसे पहले मुख्तार भाई, सभी बडनेरा वासी और इस रोड पर चलने वाले नागरिकों की तरफ से मैं हलचल न्यूज़ का बहुत बहुत आभारी हूँ। देखिए, बात ऐसी होती है, बात 2 तरीके की होती है, एक न्याय की, दूसरी अन्याय की। अगर न्याय के लिए लड़ने वाला कोई एक अच्छा इंसान मिल जाए, जैसे एक हलचल न्यूज़ ने न्यूज़ फ्लैश की, उसका रिएक्ट आज देख रहे हैं सांसद साहब ने आज रिएक्ट किया। वैसे आपको अनेक शुभकामनाएं कि आप जो न्याय के लिए एक उचित लड़ाई लड़ रहे हो, आपके पत्रकारिता के माध्यम का जो एक जरिया है उसको आप एक उचित तरीके से लोगों तक पहुंचा रहे हो, उसके लिए आपको बहुत बहुत बेस्ट ऑफ लक। आगे ही आपकी जो एक हलचल ऐसी चलती रहे, इसके लिए भी आपको बहुत बहुत शुभकामनाएं करता हूँ। उसके बाद धन्यवाद। और देख सकते हैं पूरे मीडिया के मेरे लोग यहाँ पहुँचे, खासदार साहब यहाँ पहुँचे, सभी हमारे वरिष्ठ यहाँ पे कार्यकर्ता पहुँचे। हलचल ने पूरी न्यूज़ कवरेज की थी और हमारे मुकेश रमेश पंत, दूसरे किरण भाव अम्बेडकर, संदेश जैन और हमने पूरी लोकेशन आप तक पहुंचाई। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र।